नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रामप्रशासन व पंचायत राज याविषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपला पहिला प्रश्न आहे, पंचायत समितीचा कार्यकारी सचिव कोण असतो? तर मित्रांनो, गट विकास अधिकारी हा म्हणजे आपण ज्याला BDO असे म्हणतो, हा पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. बघा, गट विकास अधिकारी हा वर्ग 1 चा अधिकारी असून त्याची निवड MPSC द्वारे केली जाते. तो पंचायत समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी करतो. दुसरा प्रश्न बघा, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर मित्रांनो, मुख्य कार्यकारी अधिकारी असे म्हणतो आपण त्याला, म्हणजे CEO असे म्हणतो. हा सहसा काय असतो, IS दर्जाचा अधिकारी असतो आणि जिल्हा परिषदेच्या संपूर्ण प्रशासकीयवर डोलारा याच्या हातात असतो. 3 नंबरचा प्रश्न आहे बघा, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? तर मित्रांनो, जिल्हा अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी या पोलीस पाटीलची नेमणूक करत असतात. गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे हे पोलीस पाटलाचे मुख्य काम असते. 4 नंबरचा प्रश्न बघा, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर मित्रांनो, बळवंतराव मेहता समितीने मांडली 1957 या वर्षी. बघा, लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी या समितीने ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा 3 स्तरांची शिफारस केली होती. 5 नंबरचा प्रश्न बघा, ग्रामपंचायत सचिव कोण असतो? तर मित्रांनो, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. बघा, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो. याची नेमणूक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवकाची नेमणूक करतात. 6 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात कोणत्या तारखेपासून पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली? तर मित्रांनो, 1 मे 1962 या वर्षापासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली. बघा, वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रात 1 मे 1962 रोजी पंचायत राज कायदा लागू झाला. 7 नंबरचा प्रश्न बघा, बळवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली व्यवस्था किती स्तरीय होती? तर ही 3 स्तरीय होती. म्हणजे गाव म्हणजे ग्रामपंचायत, गट तालुका म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा म्हणजे जिल्हा परिषद. बघा, 8 नंबरचा प्रश्न, ग्रामपंचायतीत सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात किती असू शकते? तर 17 असू शकते. बघा, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्य संख्या 7 ते 17च्या दरम्यान असते. 9 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या अधिनियमान्वये पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते? तर मित्रांनो, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. 10 नंबरचा प्रश्न बघा, तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? तर मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्याला तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार आहे. तलाठी हा महसूल विभागाचा गाव पातळीवरील वर्ग 3 चा कर्मचारी असतो. बघा, 11 नंबरचा प्रश्न, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? तर मित्रांनो, लॉर्ड रिपनला भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. बघा, 1882 मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव मांडून भारतीयांना प्रशासनात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला होता. बघा, 12 नंबरचा प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे? तर 73व्या घटना दुरुस्तीनं पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आला. ही 73वी घटना दुरुस्त झाली होती 1992 या वर्षी. बघा, ह्या घटना दुरुस्तीमुळे भारतीय संविधानात भाग 9 आणि 11वे परिशिष्ट जोडले गेले. 13 नंबरचा प्रश्न बघा, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तर राजस्थान आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांनी केला. 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातून याची सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर मित्रांनो, जिल्हा परिषदेचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. म्हणजे आपण त्याला DYCO असे म्हणतो. बघा, गोंधळ करू नका. डी म्हणजे CEO हा प्रशासकीय प्रमुख असतो, तर DYCO म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
हा जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून काम करतो. 15 नंबरचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात? तर 7 ते 17 सदस्य असतात. ते लोकसंख्येनुसार असतात. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मित्रांनो, ग्रामसेवक असतो. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू झालं? तर 1 मे 1962 पासून सुरू झालं. जन्म मृत्यूची नोंद, ग्रामनिधी आणि ठरावांची अंमलबजावणी कोण करतो? तर ग्रामसेवक करतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा जन्म मृत्यू निबंधक म्हणून ओळखला जातो. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर मित्रांनो, सरपंच भूषवतो. सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्ष असतो. दोघेही नसल्यास ग्रामसेवकाने निवडलेला नागरिक अध्यक्ष असतो. सरपंचाच्या गैरहजेरीत त्याचे काम कोण पाहतो? उपसरपंच पाहतो. बघा, 21 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष कोण असतो? तर बघा, 21 नंबरचा प्रश्न, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष कोण निवडतो? तर ग्रामसभा निवडते. जिल्हा नियोजन विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. महाराष्ट्रातील महानगरपालिकांची संख्या किती आहे? तर सध्या 29 आहे. 28वी इचलकरंजी आणि 29वी जालना. तर एकूण महानगरपालिका किती आहे? 29. कोतवालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? तर तहसीलदार यांच्याद्वारे कोतवालाची नेमणूक केली जाते. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय? त्रिस्तरीय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे? तर 50% आरक्षण आहे. 110व्या घटना दुरुस्ती विधेयक व महाराष्ट्र राज्य निर्णय. 27 नंबरचा प्रश्न बघा, नगर परिषद निवडणुकीत महिलांसाठी राखीव जागा किती आहे? तर 50%. 28 नंबरचं बघा, पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाची जबाबदारी कोणाची आहे? तर गट विकास अधिकाऱ्याची. त्यालाच आपण BDO असे म्हणतो. पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वात खालचा म्हणजे निम्न स्तर कोणता आहे? तर ग्रामपंचायत आहे. गावातील पिकाची पीक पाहणी कोण करतो? तर तलाठी करतो. तलाठी 7-12 उतारा आणि पिकाची नोंद वही क्रमांक 7 व 12 राखण्याचे काम करतो. खेड्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतं? तर पोलीस पाटील करतात. गाव पातळीवर शांतता राखणे, गुन्ह्यांची नोंद करणे आणि पोलिसांना मदत करणे ही पोलीस पाटलाची मुख्य कर्तव्य आहे. 32 नंबरचा प्रश्न बघा, जिल्हा परिषदेची टिंबटिंब ही सर्वात महत्त्वाची समिती आहे तर स्थायी समिती आहे. बघा, जिल्हा परिषदेच्या एकूण 10 समित्यांपैकी स्थायी समिती सर्वात पॉवरफुल असते, कारण तिचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असतात. पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराची कमीत कमी वयोमर्यादा किती असते मित्रांनो? तर 25 असते. उमेदवार हा 25 ते 25 वयोगटातील असावा आणि किमान 10वी उत्तीर्ण असावा लागतो. पंचायत समिती पातळी विकासाची जबाबदारी प्रामुख्याने कोणावर असते? तर गट विकास अधिकारी म्हणजेच BDOवर असते. हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असून तो राज्य शासनाचा वर्ग 1 किंवा वर्ग 2चा अधिकारी असतो. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर तलाठी सांभाळतो. जमिनीचा 7-12-8 चा उतारा देणे आणि महसूल जमा करणे ही कामे तलाठीची असतात. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय? 3 स्तरीय. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे 3 स्तर आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती आहे? महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती आहे? 34. बघा, महाराष्ट्रात 36 जिल्हे असून पण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे पूर्ण शहर जिल्हे असल्याने तेथे जिल्हा परिषद नाहीत. 38 नंबरचा प्रश्न बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली आहे? तर मित्रांनो, अभिनव भारत ही संघटना स्थापन केली आहे. नाशिक येथे मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर सावरकरांनी अभिनव भारत या गुप्त संघटनेत केले. 39 नंबरचा प्रश्न बघा, अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोण होता? तर मित्रांनो, तोडरमल हा अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता. बघा, राजा तोडरमलने जमीन मोजणी आणि महसूल निश्चितीची पद्धत विकसित केली होती. 40 नंबरचा प्रश्न बघा आणि आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे, बलवंतराव मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव कोणी दिले? बघा, बलवंतराव मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव कोणी दिले? तर पंडित नेहरू यांनी हे नाव दिले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विकेंद्रीकरणाच्या पद्धतीला पंचायत राज असे नाव दिले. तर मित्रांनो, आजचे हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला तुम्ही कमेंट करून सांगा
आणि एखादा प्रश्न चुकीचा वाचला गेला असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बघा मित्रांनो, गणितासाठी आमचे गणित मन चॅनल जॉईन करा आणि तुम्हाला जर दररोज फ्री टेस्ट सोडायचे असतील तर spardhamantra.com किंवा ganitman.com गुगलवर टाकून तुम्ही डेली फ्री टेस्ट सोडवू शकता. धन्यवाद.